11 जानेवारी 1982 दुपारची वेळ. मुंबईचं वडाळा क्षेत्र. अचानक लागोपाठ गोळ्यांचे आवाज येतात आणि काही मिनिटातच बातमी वाऱ्यासारखी पसरते. देशातला पहिला अधिकृत पोलीस एन्काउंटर झाला आणि जो मारला गेला होता तो कोणी सामान्य गुंड नव्हता. तो होता मनोहर अर्जुन सुर्वे, म्हणजेच मन्या सुर्वे. दादरच्या कीर्ती कॉलेजमधून 78% गुण मिळवून केमिस्ट्रीमध्ये पदवी घेणारा एक हुशार मुलगा. एका रात्रीत मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सर्वात धोकादायक चेहरा कसा बनला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. आजच्या या एपिसोडमध्ये आपण डिकोड करणार आहोत मन्या सुर्वेच्या आयुष्याची संपूर्ण कहाणी. अर्धवट माहितीवर बनवलेले सिनेमे आणि व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण आज तुम्हाला कळेल की कसा एका सुशिक्षित मुलाला सिस्टमने गुन्हेगार बनवलं, कसा त्याने दाऊद इब्राहिमच्या भावाचा गेम केला आणि कसा रचला गेला देशातल्या पहिल्या एन्काउंटरचा सापळा. कहाणी सुरू होते 1952 मध्ये. रत्नागिरीच्या रानपार गावात जन्मलेला 8 वर्षाचा मनोहर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत येतो. मुंबईच्या परेल रोडच्या चाळीत हे कुटुंब राहू लागतं. घरात सावत्र वडील आणि एक सावत्र मोठा भाऊ भार्गव सुर्वे. भार्गव हळूहळू गुन्हेगारीच्या जगात उतरला आणि दादरच्या भागात भार्गव दादा म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भार्गवची एकच इच्छा होती, त्याचा सावत्र भाऊ मन्या याने खूप शिकावं. मन्या अभ्यासात प्रचंड हुशार होता. दादरच्या कीर्ती कॉलेजमधून त्याने BSc केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतली. ती पदवी तब्बल 78 गुणांनी मिळवली. तो इंग्रजी फाडफाड बोलायचा, कधीही कॉलेजमध्ये राडे करायचा नाही. पण नशिबाचा खेळ वेगळाच होता. भाऊ भार्गव जेव्हा जेव्हा एखादा गुन्हा करायचा तेव्हा तेव्हा तो मुंबई सोडून पळून जायचा आणि दादर पोलीस स्टेशनचे कडक अधिकारी दाभोळकर मन्याला घरातून उचलून यायचे. त्याला बेदम मारहाण करायचे. ज्या गुन्ह्याशी मनाचा काही संबंध नव्हता त्याची शिक्षा त्याला मिळत होती. इथेच मन्याच्या मनात पोलीस आणि सिस्टीमबद्दल नफरतीची ठिणगी पेटली. साल 1969. प्रभादेवी भागात भार्गवने 50,000 रुपयांच्या वसुलीवरून एका व्यापाऱ्याला हॉकी स्टिकने मारून ठार केलं. मन्या तिथे फक्त उपस्थित होता. त्याने मारहाण केली नव्हती. तरीही पोलिसांनी मन्याला अटक केली. कोर्टात सेशन जज गुप्ते यांनी मन्या आणि भार्गवला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 78% गुण मिळवून करिअर घडवू पाहणाऱ्या एका हुशार मुलाचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. संतप्त झालेल्या मनाने कोर्टातच इन्स्पेक्टर दाभोळकर यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना पुण्यातील येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेलमध्ये मन्याची भेट शेख मुनीर या धोकादायक गुन्हेगाराशी झाली. पुढे सततच्या भांडणामुळे मन्याला रत्नागिरी जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. इथे मन्याने जेलमधून पळण्याची भयानक योजना आखली. त्याने चांगल्या जेवणाची मागणी करत उपोषण सुरू केलं. वजन तब्बल 20 किलोने घटलं. प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि 24 डिसेंबर 1979च्या रात्री त्याचे साथीदार शेख मुनीर आणि बाजीराव पाटील यांनी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून मन्याला तिथून पळून नेलं. मनोहर सुर्वे आता पूर्णपणे मन्या सुर्वे बनला होता. जेलमधून पळालेला मन्या सरळ मुंबईत आला आणि त्याने स्वतःचीच गँग तयार केली. मन्याने गुन्हे करण्याची पद्धत गुंडांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. तो जेम्स हॅडले चेस या प्रसिद्ध लेखकाच्या क्राईम कादंबऱ्या वाचायचा आणि त्या पुस्तकातून कल्पना घेऊन दरोडे प्लॅन करायचा. 5,700 रुपयांच्या पहिल्या दरोड्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे बँका आणि कॅश व्हॅन लुटण्यापर्यंत पोहोचला. कॅनरा बँक, गोवंडीची मिल्क स्कीम, देना बँकेबाहेर व्यापाऱ्याची हत्या मन्याने मुंबई पोलिसांच्या नाकात दम आणला होता. ज्या इन्स्पेक्टर दाभोळकर यांनी मन्याला त्रास दिला होता त्यांना मन्याने फोनवर अशा धमक्या दिल्या की घाबरून दाभोळकर यांनी दाढी वाढवली, केस काळे केले आणि मुंबई सोडून दिल्लीला पळून गेले. मन्या सुर्वे सोबत फिरताना नेहमी एक बॅग असायची, ज्यामध्ये हँड ग्रॅनेड, बंदूक, चाकू आणि चेहऱ्यावर फेकण्यासाठी ॲसिडची छोटी बाटली असायची. जो कोणी आडवा येईल त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकायला तो मागं पुढे पाहत नसे.
1980च्या दशकात मुंबईवर पठाण गँग आणि दाऊद इब्राहिमच्या गँगचं वर्चस्व होतं. हाजी मस्तानने कुराणवर शपथ घेऊन दोन्ही गँगमध्ये समेट घडून आणला होता. पण पठाण गँगच्या अमीरजादा आणि आलमजेब यांना दाऊदचा मोठा भाऊ सबीर इब्राहिम याला संपवायचं होतं. या मोठ्या गेमसाठी त्यांनी निवडलं मन्या सुर्वेला, कारण मन्या माइंड गेम खेळण्यात खूप माहीर होता. 12 फेब्रुवारी 1981 रात्रीची 1ची वेळ. सबीर इब्राहिम आपल्या प्रेयसोबत कारने निघाला होता. मन्या सुर्वे, अमीरजादा आणि आलमजेब यांनी एका फुलांनी सजलेल्या लग्नाच्या अँबॅसेडरमधून कारमधून त्याचा पाठलाग करत होते. प्रभादेवीच्या पेट्रोल पंपावर सबीरची गाडी थांबली. मन्या आणि त्याच्या गँगने गाडीतून उतरून सबीरवर अंधाधुंद गोळीबार केला आणि चाकूने वार करून सबीर इब्राहिमचा जागीच गेम केला. एका हत्येने संपूर्ण मुंबई अंडरवर्ल्ड हादरलं. आपल्या भावाच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी दाऊद इब्राहिम पिसाळला. पण मन्याशी थेट भिडणं कठीण आहे हे ओळखून दाऊदने पोलिसांना टीप देण्यास सुरुवात केली. मन्या सुर्वेला संपवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त जुलियस रिबेरो यांनी स्पेशल टीम तयार केली. यामध्ये सिनियर इन्स्पेक्टर यशवंत भिडे, इसाक बागवान आणि राजा तांबट यांसारखे धडाडीचे अधिकारी होते. पण मन्या कुठे भेटणार याची टीप कशी मिळाली, याबद्दल 3 थेअरी मांडल्या जातात. पहिली थेअरी वरदराजन मुदलियार थेअरी. वरदराजनने मन्याला संपवण्यासाठी पोलिसांना माहिती दिली अशा काही घटना आहेत, अशा काही न्यूज आहेत. दाऊद इब्राहिम थेअरी. भावाच्या बदल्यासाठी दाऊदने पोलिसांना टीप दिली असेही काही लोक म्हणतात. तर हनी ट्रॅप ही तिसरी थेअरी. मन्याची गर्लफ्रेंड विद्या हिच्याद्वारे पोलिसांनी सापळा रचला होता असंही भरपूर जणांचं मत येतं. 11 जानेवारी 1982 दुपारी 1:30च्या सुमारास वडाळा येथील आंबेडकर कॉलेजजवळ मन्या सुर्वे आपल्या गर्लफ्रेंडला विद्याला भेटायला टॅक्सीने आला. तिथे आधीच पोलिसांचे 18 अधिकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या कपडे घालून फिरत होते. त्यांच्या हातातल्या जाड पुस्तकांचे आतले भाग कापून त्यात पिस्तूल लपवल्या होत्या. मन्या टॅक्सीतून खाली उतरला. त्याला काहीतरी संशयास्पद वाटलं आणि त्याने खिशातून वेबली स्कॉट रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच इन्स्पेक्टर इसाक बागवान आणि राजा तांबट यांनी पुस्तकातून पिस्तूल काढून मन्यावर गोळ्या झाडल्या. मन्यावर 8 गोळ्या लागल्या. रस्त्याच्या थारोळ्यात पडलेला मन्या अजूनही श्वास घेत होता. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये न नेता अर्ध्या तासावर असलेल्या सायन रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे वाटेतच मन्या सुर्वेचा अंत झाला. मरतानाही त्याच्या तोंडी पोलिसांसाठी फक्त शिव्याच होत्या. मला क्रिमिनल तुम्हीच बनवलं. हा होता मुंबई अंडरवर्ल्ड आणि देशातील पहिला अधिकृत एन्काउंटर. या एन्काउंटरमध्ये मुंबई पोलिसांमध्ये एन्काउंटरची एक नवी लाट आली. मन्या सुर्वेच्या आयुष्यावर अग्निपथमधील विजय दीनानाथ चौहान हे पात्र प्रेरित झालं. तर 2013मध्ये शूटआउट ॲट वडाळा हा सिनेमा बनवला गेला. पण मित्रांनो, मन्या सुर्वेची कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवते. 78% गुण मिळवणारा केमिस्ट्रीचा पदवीधर मुलगा जर त्याने सिस्टीमच्या चुकीमुळे गुन्हेगारीचा मार्ग निवडण्याऐवजी संयम ठेवला असता, तर आज इतिहासात तो एका गँगस्टरच्या रूपात नाही तर एका मोठ्या पदावर आठवला गेला असता. गुन्हेगारीचा रस्ता कितीही आकर्षक वाटला तरी त्याचा शेवट असाच रक्ताने माखलेला असतो. तुम्हाला काय वाटतं? मन्या सुर्वे सिस्टीमचा बळी होता की स्वतःच्या चुकीचा? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि डिकोड विथ राहुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच अशाच एका थरारक एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.